आता आंब्याचा सीझन जाणार म्हटलं म्हणजे काहीतरी नवीन पदार्थ आपल्याला हवाच असतो आणि जास्त दिवस टिकेल, आंब्याची चव आपल्या जिभेवर राहील असाच हा पदार्थ आहे. तर त्याच्यासाठी मी घेतले आहे 1 चमचा तूप, त्याच्यामध्ये 1 वाटी साखर, म्हणजे की साखर आहे 150 ग्रॅम. आणि बघा त्याला व्यवस्थित असं मिक्स करून घेते. त्याच्यामध्ये पाणी फक्त मी 2 चमचे टाकलेलं आहे, जास्त टाकायचं नाही कारण तो जास्त पातळ होऊन जाईल पाक म्हणून. आणि हो, त्याच्यामध्ये मग थोड्या वेळाने दूध पण टाकायचं आहे, पण सध्या मी पाणी टाकलेलं आहे. आणि याला सगळं साखर म्हणजे अगदी प्लेन होऊ शकते, याला 1 तारीने 1.5 तारी पाक करायचा आहे, म्हणजे त्याला पूर्ण वितळू द्यायचं आहे व्यवस्थित, साखरीचे कण नको लागायला. त्याच्यासाठी बघा आता दूध टाकलं 2 चमचे, कारण दुधाने कुठलाही पदार्थ एकदम सॉफ्ट होतो आणि खूप छान म्हणजे असं सॉफ्टनेस येते त्याच्यामध्ये. बघा आता हे पाक झालेला आहे जवळजवळ. याच्यामध्ये आता मी बघा किती व्यवस्थित पाक तयार झाला. आता 2 आंबे घेतलेले आहे पिकलेले छान, मी केसर कैरी घेतलेली आहे, तुम्ही हापूस पण वापरू शकता. 2 आंब्यांचा रस बिना पाण्याचा काढून घेतलेला आहे, अगदी गरज आहे. आणि त्याच्यासाठी प्लेन फक्त मिक्सरमधून काढून घेतला याच्यासाठी की गुठळ्या बनवणे पाकामध्ये त्याच्या, म्हणून प्लेन व्यवस्थित मिक्सरमध्ये करून घेतलेलं आहे. बघा आता याला पण होऊ द्यायचं आहे, याला पण उकळी येऊ द्यायची आहे छान असं फिरवून छान चमच्यानी. बघा असे बबल्स आले. आता मिल्क पावडर मी टोटल 100 ग्रॅम वापरलेलं आहे. आता मी छोट्या वाटीने 1 वाटी टाकलं आणि त्याला फेटून घेते, कारण त्याच्याही गुठळ्या बनू नये नाहीतर. हे बघा आता मी काजूचा भुरका करून घेतलेला आहे, पावडर एकदम प्लेन ही आहे. काजू वापरली 250 ग्रॅम, तर मी त्याचं पूर्ण पावडर करून घेतलं आहे. 2 वाट्या झालेल्या आहे, 2 वाट्या मी टाकल्या. पण 2 वाट्या काजू पावडर टाकून झाल्यावर 1 वाटी मी बदामाचं पावडर केलेलं आहे. बदाम घेतलेला आहे मी 150 ग्रॅम, काजू राईट 250 ग्रॅम घेतलेले आहे. आणि बघा त्याला व्यवस्थित मी आता होऊ देते. पुन्हा आता 100 ग्रॅम मिल्क पावडरमधलं अर्धं मिल्क पावडर बाजूला ठेवलं होतं ते टाकत चालले, कारण जसजसं हवं आहे तसतसं मी त्याच्यामध्ये ॲड करते. किती प्रमाणात त्याच्यात बसणार आहे ते बघते आहे. आणि बघा आता व्यवस्थित मी फेटून राहिली, त्याच्यामध्ये तूप टाकलं आहे, आधी 1 चमचा टाकला, आता 1 चमचा टाकलं आणि व्यवस्थित त्याला पूर्णपणे फेटून घेते. ही वडी 2 महिने तर याला काही होणार नाही. आणखी त्या 100 ग्रॅममधलंच मिल्क पावडर आहे मी टाकत चालले, 3 भाग केले, 3 वेळा मी याच्यामध्ये मिल्क पावडर टाकलेलं आहे. बघा आता व्यवस्थित असं छान त्याला असं घट्ट होऊ द्यायचं आहे, नेहमीप्रमाणे जसं आपण बाकीच्या वड्या करतो तसंच. ही वडी आता 1 चमचा, पुन्हा टोटल 3 चमचे तूप झालेलं आहे आतापर्यंत, कारण त्याला असं छान सुटसुटीत असं छान व्हावं म्हणून. तुम्ही डिशला पण तूप लावू शकता. आता बघा घट्ट मिश्रण छान तयार झालेलं आहे पूर्णपणे वडीचं, बघितलं किती छान तयार झालेलं आहे. मी बटर पेपर घेतला आहे आणि त्याच्यावर स्प्रेड करते आहे, तुम्ही साध्या डिशमध्ये स्प्रेड करू शकता. पण ही वडी गॅरंटीनी 2 महिने तुमची काही होणार नाही, कारण याच्यामध्ये तुम्हाला पाकात होऊ दिलेलं आहे आणि याला वास पण लागणार नाही. खूप चांगली तुम्ही आरामशीर ठेवू शकता आणि हेल्दी पण आहे, काजू आहे, बदाम आहे, याचा टेस्ट पण इतका छान येतो ना. बघा आता मी याला थापून घेते पहिले व्यवस्थित पूर्णपणे. आता सध्या सॉफ्ट आहे, नंतर याला कडेकडेनी साईडनी असं व्यवस्थित करून घेते, कारण चौकोनी करून ठेवते. आणि हो याला पूर्ण थापून झालेलं आहे. आता याला मी कट करते आणि याचे काप करून थोडा वेळ सेट होऊ देते. बघा आता मी याला कट करायला घेतलेलं आहे आणि तुम्ही चाकूनी पण कट करू शकता, मी पिझ्झा कटरनी कट करत आहे. तर बघा असे छान कटिंग होते. मी आधी 2 तास त्याला सेट होऊ दिलं, त्याच्यानंतर त्याची कटिंग करायला म्हणजे घेतलं आहे थोडं गार झाल्यानंतर. बघा सॉफ्ट होतं थोडंसं म्हणून. आणि पाकाचं खास करून तुम्ही लक्ष ठेवायला पाहिजे, पाक जर जमला तर तुमची वडी बिलकुल चुकणार नाही, कारण ती अगदी परफेक्ट होईल, आतून सॉफ्ट राहील. मुलांना तर असं वाटेल की पेढा दिला की चॉकलेट, अशी टेस्ट होणार आहे याची. त्याच्यामुळे तुम्ही बघा. आणि हे बघा मी किती छान आता याला कट करून घेऊन राहिली व्यवस्थित. बघा ते सेट होऊन जातं, 2 तासात सेट होते आणि दिवसभरात तर तुम्हाला खायलाही मिळून जाते, इतकी छान आहे. आणि तुम्ही टिफिनमध्ये पण देऊ शकता मुलांच्या, रोज 1 वडी दिली तरी खूप छान वाटते. उपासाला पण खाऊ शकता, असं काही नाही की नाही उपासाला चालणार. तुम्ही ही रेसिपी नक्की बनवा आणि मला सांगा कशी वाटली. भेटूया पुन्हा. थँक्यू सो मच. बाय.